मित्रांनो, रेशन कार्ड धारकासाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। रेशन कार्डावर पैसे जमा होण्यास सुरू झालेत। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा सुद्धा झाले आहेत। तुमच्या रेशन कार्डावर तुम्हाला किती पैसे आलेले आहेत घरी बसल्या अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे। या संदर्भात मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता। राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये प्रति लाभार्थ्यासाठी किती रुपयांचा अनुदान दिले जात आहे प्रति महिन्यासाठी याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेतली होती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता रेशन कार्डावरती पैसे दिले जाणार आहेत म्हणून तो व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या। सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। आता ज्यांना हे सत्य वाटत नाही अशा लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। तुमच्या रेशन कार्डावरती किती रुपये जमा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। पूर्ण डिटेल्स माहिती पाहून घ्या। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने इथं सर्च करा। सर्च केल्यानंतर मेरा रेशन 2.0 वर्जन आता अपडेट झालेला आहे। पूर्वी जो मेरा रेशन ॲप होता यामध्ये भरपूर आता चेंजेस करण्यात आलेला आहे। या ठिकाणी नवीन सिम्बॉल आता तयार झालेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। गरीब कल्याण अन्न योजनेचा हा अधिकृत ॲप आता केंद्र सरकारच्या माध्यमातून फुल्ली वर्जन या ठिकाणी अपडेटसह आलेला आहे। आता तुम्हाला यामध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी एकतर तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून लॉग इन करू शकता। बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स दोन ऑप्शन लॉग इन साठी दिलेले आहेत। आपण आता बेनिफिशरी युजर्सच्या माध्यमातून लॉग इन करणार आहात। खाली जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा भरायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपण बेनिफिशरी युजर या बटनावरती क्लिक करूया। आधार कार्ड नंबर टाकूया। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा जशास तसे भरून आपण या ठिकाणी लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करणार आहात। कॅप्चा टाकलेला आहे, लॉग इन विथ OTP यावरती क्लिक केलेलं आहे। आता आधार कार्डवरती एक OTP गेलेला आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर OTP या ठिकाणी जाणार नाही। त्यासाठी जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP गेलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर OTP चुकीचा तुम्ही या ठिकाणी जर एंटर केलात तर समथिंग इथं रॉंग म्हणून दाखवेल। त्यासाठी परत एकदा OTP व्यवस्थित टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। परत एकदा आपण आता OTP व्यवस्थित टाकून घ्या, कारण एकदा आपण OTP टाकला होता, भरला होता, तो OTP चुकलेला होता। आता आपण OTP व्यवस्थित भरून घेऊया। त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करूया। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला आत्ताच लाईक करा। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केलेलं आहे, ओके या बटनावरती इथं करायचं आहे आणि स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच या ॲपच्या माध्यमातून तुमचं डिजिटल रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। याबद्दलची माहिती पूर्वीच आपल्या चॅनलवरती आपण घेतलेली आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा व्हिडिओ पाहून घ्या। आता या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला दाखवेल, बेनिफिट्स रिसिव्हड फ्रॉम गव्हर्नमेंट नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या समोर सर्व डाटा ओपन होईल। कोणत्या महिन्यामध्ये किती रुपये तुमचे रेशन कार्डावरती जमा झालेले आहेत डाटा एप्रिल 2024 पासून यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे। आता बघा, एप्रिल महिन्यामध्ये किती पैसे तुम्हाला मिळालेले आहेत म्हणजे सबसिडीच्या स्वरूपामध्ये। त्यानंतर मे महिन्याचा डाटा या ठिकाणी दर्शवला जात आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा डाटा आहे, जुलै महिन्याचा डाटा आहे आणि जून महिन्याचा डाटा आहे। खाली वरती या ठिकाणी महिने झालेले आहेत, परंतु आतापर्यंत जे पैसे जुलै महिन्यापर्यंतचे तुमचे जमा झालेले आहेत एकूण अमाउंट सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात आहे। अशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटाच्या आत रेशन कार्डावरती किती पैसे जमा झालेले आहेत हे तुम्हाला समजून येणार आहे। आता हे पैसे तुम्हाला कधी मिळतील या संदर्भातील सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। याविषयी लवकरच आपल्या चॅनलवरती एक पूर्ण माहितीचा व्हिडिओ येणार आहे। यासाठी तुम्हाला KYC अपडेट करावं लागतं। KYC अपडेट झाल्यानंतर DBTच्या अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। KYC अपडेट कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर आधार KYC कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया।